बघा आपण एवढी साल आहेत आणि हे असं टुमुकदार कणीस. हे कणीस बघा, कणीस आपण कणीस काढलंय. तुम्ही याच माझ्या बरोबर, आपण कणसं खाऊ. नमस्कार मित्रांनो, आज आपण आंबेगाव तालुक्यातील लोणी या गावी आलो आहोत. हे माझं मूळचं गाव आहे. इथे आपण बघतोय या बाजूला माझं घर आहे आणि या घरी आलोय. आता संध्याकाळचे किती वाजले? 5:30 वाजलेत. आज थोडंसं शेतामध्ये काय आहे, शहरातील लोकांना थोडीशी आपुलकी असते. शेतामध्ये वेगवेगळ्या शेतकरी पिकं घेतो आणि ती पिकं पाहण्यासाठी आपण जाऊया. चला, आपण आलो आहोत इथे शेतातील बोराचं झाड आहे. पण याला मी म्हटलं बोरं असतील, म्हटलं बोरं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. एक गोष्ट सांगतात की लग्नामध्ये जे वाजंत्री असतात त्यांच्यासमोर जर बोरं किंवा चिंच जर खाल्ली आपण, तर ते पिपाणी आणि वाजंत्री इतर वाद्य बंद करतील, अशी ती गोष्ट आहे. त्या शेतामध्ये शेतकरी घाम गाळून कष्ट करून शेत पिकवतो आणि हुरडा पण म्हणतो. हुरडा पार्टी असते त्याप्रमाणे आपल्याकडे वाळवले तर आपले चणे होतात. ते पुढे आपण आल्यानंतर इथे आपण ऊस आहे. लावलेला आहे ऊस. हा ऊस आहे. अजून एक साधारणतः एखाद्या महिन्यामध्ये तो पूर्णपणे मोठा होऊन ऊस प्रत्यक्ष खायला येईल. झाड बघतो आपण, झाडाला शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत. आता आई पण इथे आहे. आई म्हणजे आपण शेंगा काढूया. बघू आता, प्रयत्न करूया शेंगा काढायचा. इथे काठी आहे, काठी काढून काठीने आपण शेंगा काढण्याचा एक प्रयत्न करूया. पुढे इथे पण त्याला काठी आणि शेंग मारायची. मला इथे सांगितलं आम्हाला मारायची. शेंगाला मारल्यानंतर शेंग खाली पडणार. बघा स्कोर स्कोर किती होतं बघा. एक पडली. काठी धरलेली आहे आणि शेंगाला मारायचं आणि शेंगाला आपण पाडायचं. तो एक पडली शेंग. कठीण काम आहे. तर आपल्याला 2 शेंगा मिळाल्यात. आज 2 शेंगाची भाजी करायची आपण. बऱ्याच प्रयत्नानंतर एवढ्या शेंगा काढलेल्या आहेत आपण. आईने आमच्या काय म्हणतात त्याला, हरभरा म्हणजे डायरेक्ट शेतात नाही कारण डायरेक्ट आता घरी जाणार, ताज्या शेंगाची भाजी करणार झणझणीत. चला, आपण आज मक्याची कणसं पण बघूया. चला, आपण आलो म्हटलं होतं आपण मक्याचे. तत्पूर्वी इथे हे गाजर, आपण गाजराची झाडं सुंदर एक आता ताजं तवण गाजर. मी आपल्याला गाजराचा हलवा करायचा आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बाई माहिती इथे दाखवा. इकडे या, जवळ या. अरे बाबा, हे असंच निघालं. हे गाजर निघालं नाही, गाजर नाही निघालं. फुगी वाजू आपण. या इकडे. हे आपण गाजर काढलेलं आहे. गाजर, आज आपण गाजराचा हलवा, शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि हरभरा आपण करणार आहोत. अशा रीतीने चांगलं ताजं तावण आपल्याला खायला मिळते. आज आपली मजा आहे. चला आपण पुढे जाऊया. पुढच्या याच्यात काय ते बघूया. आपण आलो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण आता गाजर काढलेली आहे. गाजराचा हलवा करायचा आपल्याला. आता त्यानंतर मक्याची कणसं पण बघूया. हे तुम्ही बघता इथे, ही सर्व मक्याची कणसं आहे. आज आपण एक मक्याचा कणीस तुम्हाला दाखवतोय.
हे इथे मक्याचं कणीस आहे. आपण इथे हे काढतोय मग, आणि हे मक्याचं कणीस आपण इथंच सोडूया. म्हणजे याला दोन कणस आहेत, म्हणजे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही, पण एका म्यानामध्ये एका कणसामध्ये दोन कणसं आलेली आहेत बघा. हे छोटस आहे, हे बारीक आहे, पण याला अजून थोडक्या एक 4-5 दिवस जर ठेवलं असतं, 4-5-10 दिवस, याला पण थोडंसं कणीस आलं असतं. आपण बघतोय याला काहीच कणीसच नाहीये, हे फक्त असं आहे. नाही बरोबर, हे बघूया आपण. हे आपण एक कणसावरती निसर्गाने पण सुद्धा याचं संरक्षण होण्यासाठी कणसावर सुद्धा या कणसाच्या वरची जी सालं आहेत, सालाचं आपण काढल्यानंतर बघा, आपण एवढी सालं आहेत आणि हे असं टुमुकदार कणीस. हे कणीस बघा, कणीस आपण कणीस काढलंय. तुम्ही याच माझ्या बरोबर, आपण कणस. म्हणजे आता आमचे हे काका आहेत, त्यांना मी प्रेमाने आप्पा म्हणतो. मला इथे दिसलं की आप्पा गाजरे याच्याने काढतो, याच्याने. याच्याने गाजरे काढताना गाजराला पण काही लागत नाही, याला कुदळ म्हणतात. हा, आमची आई सांगते याला कुदळ म्हणतात. हो बरोबर, कुदळ म्हणतात. आपण एक गाजर काढून बघूया, आपल्याला जमतंय का. अरे अरे बघा, हे मला जमलेलं नाहीये, चुकीच्या ठिकाणी मारले. म्हणजे जेणे काम त्याने करो, बरोबर. हे चुकीच्या ठिकाणी गाजर तुटलंय. पण ह्या गाजराचं वैशिष्ट्य म्हणजे काय, ही गावठी गाजर, जे आपण शहरामध्ये गाजर बघतो ना, ही रासायनिक खते आणि याच्याने लांब लांब गाजर, त्याच्यामध्ये काही प्रोटीन्स किंवा काही नसतात. ही गाजरं सुंदर आहेत. तर आप्पा, ही गाजर सुंदर आहेत का नाही? ही गावठी, एक नंबरची गावठी. चला आपण दुसरीकडे जाऊ. आपण आज पूर्ण शेतामध्ये फिरून, आई होती, आमच्या सौ होत्या, पूर्ण शेतामध्ये फिरून आपण शेंगात आपण बघितलं. शेंगाला टाकी मारते का शेंग पडली. याला काय म्हणतात, कणस. ही मुळा, हे हरभरा. आणि आपण हलवा करण्यासाठी 2 गाजरं आणलेली आहेत. अजून गाजरं आहेत, तुम्ही काळजी करू नका. सगळ्यांनी या, आपण पुढच्या भागामध्ये परत भेटूया.